Hello, my dear students. Welcome everyone. So now we are going to start our next topic, that is quadratic equation. This is our second chapter. आणि या अगोदर आपण बघितलं होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय असतात हे बघण्या अगोदर आपण काय करू की पॉलिनॉमियल्स थोडं समजून घेऊ. जसं की मागील वर्षी आपल्याला पॉलिनॉमियल्स होतं. तर पॉलिनॉमियल्स काय असतात, पॉलिनॉमियलचे टाइप्स कसे ठरवतात, तर पॉलिनॉमियलचे टाइप हे अकॉर्डिंग टू देअर डिग्री असं असतं. आता डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे पॉवर. जसं की बघा, आता मी इथे एक एक्झाम्पल लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. आता हे काय झालं, याला जर बघितलं तर बघा एक्स ची डिग्री काय आहे, एक्स ची डिग्री आहे 2, म्हणून मी याला काय म्हणणार, इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल तर तो काय झाला, आपला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झाला. आता जर मी इथे लिहितो 3x प्लस 4 प्लस 5 असं जर मी काही पण लिहिलं तर आता तुम्ही इथे बघू शकता हा व्हेरिएबल 1 आहे आणि याची डिग्री पण काय 1 आहे. इथे काही नाही म्हणजे काय असते, 1 असते. म्हणजेच काय झालं, हा लिनियर पॉलिनॉमियल झाला. अशीच जर डिग्री 2 असेल, मी जर परत एक एक्झाम्पल घेतो 5x स्क्वेअर प्लस 2x असं जर मी लिहिलं तर हे सुद्धा काय झालं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झालं. सो जर का डिग्री जर 2 असेल व्हेरिएबलची एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये तर आपण त्याला म्हणतो इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल कळालं तुम्हाला, पण मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि पॉलिनॉमियल मध्ये काय डिफरन्स आहे, काहीच हार्ड नाही आहे, खूप इझी आहे. बघा आता जसं की हे इक्वेशन होतं, मी दुसरं एक इक्वेशन घेतो 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. आता हे काय आहे आपलं, दिस इज अवर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पण जर मी फक्त इथे काय करतो, इज इक्वल टू साइन देतो आणि 0 लिहितो तर हे काय झालं, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही फरक आहे दोघांमध्ये, फक्त बघा इथे काय लिहिलं मी, इज इक्वल टू 0 एवढं लिहिलं आणि हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वेशन बनून गेलं. म्हणजे याच्यामध्ये काही अवघड होतं का, काहीच नाही. इक्वेशन याचा वर्डचा इक्वल लिहिला, पण इथे इक्वल लिहिला आणि हे इक्वेशन तयार झालं. समजलं, काही अवघड होतं का, काहीच नाही. तर अशा प्रकारे आपण कितीही क्वाड्रॅटिक इक्वेशन मनाने तयार करू शकतो. 4x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. 4x स्क्वेअर मायनस 3x प्लस 4 इक्वल टू 0 हे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. असे तुम्ही कितीही क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकता, पण कसं, फक्त त्याची डिग्री काय पाहिजे, 2 पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. फर्स्ट रूल आहे डिग्री 2 पाहिजे. आणि यामध्ये हे जे एक्स सोबत जे नंबर्स आहेत तर हे नंबर बघा, त्याचा जर जनरल फॉर्म आपण बघितला, जसा लिनियर फॉर्मचा जनरल फॉर्म होता ax प्लस बी वाय प्लस सी, सेम याचा सुद्धा जनरल फॉर्म आहे. तर मी इथे लिहितो जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल बघा, जनरल फॉर्म काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा आहे जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय दिलं बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता यामध्ये ए बी आणि सी, वेअर ए बी अँड सी आर रियल नंबर्स, हे काय रियल नंबर्स आहेत. रियल नंबर्स म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 किंवा अपॉन मध्ये किंवा कशातही काहीही नंबर हे असू शकतात, दीज आर रियल नंबर. मग आता याच्यामध्ये एक कंडिशन दुसरी अशी आहे की व्हेअर ए इज नॉट इक्वल टू 0, ए ची व्हॅल्यू ही कधीच 0 नसली पाहिजे. कारण बघा जसं लिनियर इक्वेशन मध्ये होतं, सिमिलरली इथे ए ची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे. आता इथे जर का ए ची व्हॅल्यू 0 झाली तर इक्वेशन काय होईल बघा, मी एक इक्वेशन घेतो 4x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0. इथे जर का आता मी 4च्या जागेवर जर 0 पुट केला तर इक्वेशन काय होईल, एक्सच्या जागेवर जर 0 पुट केला किंवा 4च्या जागेवर जरी 0 केला काय होतं बघा, 0 इंटू एक्स स्क्वेअर जर केलं तर ही व्हॅल्यू कम्प्लीट 0 होत आहे. म्हणजे इक्वेशन काय बनेल, 2x प्लस 3. म्हणजे काय झालं का बघा, 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 काय झालंय, इट इज अ लिनियर इक्वेशन बनून जाते. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन राहते का, नाही, कारण डिग्री काय 1 आहे. जर का आपण ए च्या जागेवर जर 0 पुट केलं, इक्वेशन जर असं असलं 0x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 तर हे काय, इट इज अ
इट इज अ लिनियर इक्वेशन, कारण ही व्हॅल्यू काय होते पूर्ण 0 होते, तर हे उरलेलं इक्वेशन काय होत आहे लिनियर इक्वेशन. अशा प्रकारे आपण डिटरमाइन करू शकतो लिनियर इक्वेशन कोणते असतात आणि क्वाड्रॅटिक कोणते असतात. याच्याच बेसिसवर आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे बघा बुकमध्ये, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज अ लिनियर अँड क्वाड्रॅटिक. म्हणजे आता हे पॉलिनॉमियल लिनियर आहेत का क्वाड्रॅटिक आहे आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता यामध्ये 5x+9 इथे जर बघितलं तर बघा x ची जी डिग्री आहे ती काय 1 आहे, म्हणजे हे काय झालं आपलं इट इज अ लिनियर झालं. आलं लक्षात, लिनियर पॉलिनॉमियल. तेच जर का सेकंड वन बघितलं तर बघा इथे डिग्री काय आहे 2 आहे, म्हणून हा पूर्ण काय झाला आपला इट इज अ टाइप ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सिमिलरली हे जर बघितलं तर बघा डिग्री 1 आहे, म्हणून हे काय झालं आपलं लिनियर पॉलिनॉमियल झालं. तुम्ही खाली दिलेल्या त्या बॉक्स मध्ये लिहू शकता, तुम्हाला बुक मध्ये दिलेलं आहे. सिमिलरली हे जर बघितलं तर बघा डिग्री काय 2 आहे, म्हणून इट इज अ टाइप ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नेक्स्ट वन इज लास्ट वन इज पॉवर 2 आहे, म्हणून हे सुद्धा काय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो आणि लिहू शकतो. तर आता बघू आपण काही प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल.